सुंदर नहीं नहीं अच्छा नहीं बाबूजी को लगा दे बाबू बाबूजी पहिला दही दही साखर पाहिजे ती थोडी ठीक है कृष्ण महाराज की जय। अच्छा तुम्ही माहिती आहे मी तुझी दंडवत 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 प्रणाम। केव्हापासून चालू झाला काका कार्यक्रम? 5-12 वर्ष सुरू झालाय। 5-12 पासून आणि 11-12 पर्यंत राहील। हो का? त्याच्यामध्ये 3 दीक्षा इथे घेण्यात येईल 11 तारखेला। तर यांची पुजदेकर दादांची आहे, पुजदेवाल्यांची त्यांच्यासोबत यांची पण आहे। आणि हे इंदोरहून आले आहे हो का? गुलाबरावजी कपाट हो यांची पण तुमची पण दीक्षा यांचीच आहे ना? पुजदेकर दादांची त्यांच्या हातून ते दीक्षा घेणार। किती दिवसाचा कार्यक्रम आहे? किती दिवसाचा कार्यक्रम होता या? 7 दिवस। आता कोण कोण बोलावलं होतं प्रवचन आणि पोथीसाठी? पोथी करता आपण श्री सागर दादा तळेगावकरजी परमपूज्य आणि ते आहे भिवंडी बेलवंडीचे आहे मीराताई आणि पोथीकरता बोलावलं होतं आपण प्रवचनाकरता बोलावलं होतं मीराताईला। हो का? किती जण राहतात दररोज पोथीला जवळपास 200-250 लोक साधू संत मिळून आणि साधक मिळून राहतात। हो का? आणि इथे राहणारे 100-150 लोक आहे, येणारे जाणारे आहे 100 पुन्हा असे मिळून 250-300 लोक होतात। तुम्हाला कसं वाटलं कार्यक्रम? अति आनंद वाटला या कार्यक्रमामध्ये। म्हणजे आता हे ज्या पूर्वी सांगितलं ब्रह्मा विष्णू महेश असे तिघजण असे 3 होतो आम्ही जोडीदार। माझी 2006ला दीक्षा झाली। तसे माझे भाऊ गुणवंत भाऊ पुजदेकर यांची येत्या 11 तारखेला दीक्षा आहे। ते सुद्धा 6 नंतर 24 मध्ये त्यांचं अनुसरण। आता तिसरा आमचा एक महेश राहिलेला आहे प्रभाकररावजी चोरे, त्यांची सुद्धा परमेश्वर लवकरात लवकर योग आणो, त्यांची सुद्धा दीक्षा घडो। आणि हा येणाऱ्या आज सायंकाळी 8 वाजता कीर्तन गाडे जळगाव औरंगाबाद जिल्ह्यातले ते कळमकर बाबा त्यांचं आज भव्य असं कीर्तन आहे। तर त्या कीर्तनाला सुद्धा उपस्थिती भरपूर राहील आणि या दीक्षेला सुद्धा अशी भरपूर उपस्थिती राहील की जे पुजारी परिवारातूनच नसून ते सर्व जगामध्ये वापरलेले आमचा परिवार आहे पुजदेकर परिवार, म्हणून सर्वांना ती उत्सुकता आहे। आणि त्या दिवशी कमीत कमी मला असं वाटते 5 ते 7 हजार लोक राहील असं मला वाटते। तुम्हाला कसं वाटते काका, कसा कार्यक्रम चालू झाला? कार्यक्रम हा म्हणजे माझ्या बरेच दिवसचा उद्देश होता। किती वर्षापासून कार्यक्रम करतात तुम्ही? ह्या मी तर बराच कार्यक्रम केलाय। मी 5 वर्ष पण पदयात्रा काढली नाही। इथे केव्हापासून चालू झाला? इथे दिनांक 5/12/24 पासून तर 11/12/24 पर्यंत हा कार्यक्रम ठेवलेला आहे। नाही, याच्या पहिले केव्हापासून चालू झाला म्हटलं? किती दिवसापासून चालू झाला? हा आता आज 5 दिवस झाले। 5 दिवस झाले। कसा वाटते कार्यक्रम? कार्यक्रम आता एकदम छान वाटते। तुम्हाला कसं वाटलं काका? छान? कार्यक्रम
पाहून मी दीक्षाला हो का काही नाही होता वेळेवर मी तयारी केली कार्यक्रम पाहून आणि ताईचं ऐकून बाबांच्या स्वाधीनात यांची दीक्षा होत आहे हो का आणि सहयोगमध्ये गुणवंतरावजी पुजदेकर हे पण त्यांच्यासोबत आहे हो का त्यामुळे 3 दीक्षा होत आहेत. 3 दीक्षा होत आहे. हे माझे काकाच आहे कपाटे. हो का हे गुणवंतरावजीचे काका इंदोरला राहतात हो का गुलाबरावजी कपाटे. हा हा खूप छान काका तुमच्यासोबत संवाद करून दंडवत धन्यवाद. दंडवत